बीडच्या अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। अंबाजोगाईतील स्वराती शासकीय रुग्णालयाचा ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा आधार आहे। मात्र याच रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली। महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधाचा पुरवठा केल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झालंय। शासकीय विश्लेषकानं त्याच्यामध्ये इजिथ्रोमायसिन हे घटक द्रव्यच नसल्याचं घोषित केलेलं आहे। या प्रकरणी तपास चालू असून उत्पादकापर्यंत तपास करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यासाठी त्याच्यामध्ये FIR दाखल केलेला आहे। याच्यामध्ये म्हणजे मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। या प्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश पाटील, मिहिर त्रिवेदी, द्वितीय त्रिवेदी आणि विजय चौधरी या चौघांसह संबंधित औषध कंपन्यांवर देखील अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर हे औषध वरिष्ठ पातळीवरून बंद करण्यात असल्याचं स्वराती रुग्णालयाचे अधिष्ठाता शंकर धपाटे यांनी सांगितलं। सदरील फिर्यादीनुसार सुरेश दत्तात्रय पाटील, मिहिर त्रिवेदी, त्याचप्रमाणे द्वितीय त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या ड्रगमुळे झालं होतं आमच्याकडे म्हणजे रिॲक्शन आलेली ते त्यांनी महाराष्ट्र सगळीकडे बंद करून टाकलं की त्या बॅचचं ड्रग बंद करा म्हणून। अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय हे मराठवाड्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे। या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर जे उपचार केले जात होते आणि जो औषध पुरवठा केला जात होता तो बनावट असल्याचं निष्पन्न झालं। मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही। ज्या औषधांचा पुरवठा रुग्णालयाला झाला होता या रुग्णालयासह राज्यातील इतर रुग्णालयात या औषधांचा पुरवठा झाला का हे देखील महत्त्वाचं आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।